देवदत्त सर्वांचं स्वागत आहे चॅनलमध्ये. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पहिलं तर करणार आहोत अर्जुनसोबत खूप धमाल मस्ती आणि त्यासोबत एक छोटीशी रेसिपी करणार आहोत. आणि हा व्हिडिओ मी अगोदरच शूट करून ठेवलेला आहे. तर चला मग माझ्याबरोबर करूया दाल तडका. बसली कुठं बसली दीदी? दीदी काय झालं? काय केलं दीदीला? दीदीला काय केलंय? भैया केले वे? नाही, सावित्रीबाई फुले केले दीदीला. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे की नाही आज, म्हणून हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. बघू कसं करतेस, दाखव. तो असं आगाऊपणा करायला शिकलायस होय? आणि असं वाजवून दाखव की. बघ असं नाही वाजलं. थांबे वाजवू. वाजलं की रे. हा आता वाजव. अरे फट. हा वाजव. हा 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 वाजव. नीट 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 वाजव, नीट. तू आता काय करणार आहेस? कोण आहे हे? हे कोण आहे? हे कोण आहे? दादूचं नाव काय आहे? ह्या दादूचं नाव? माझी आई. माझा अर्जुन. माझा अर्जुन. झोप नाही, झोप झोप. शाबू म्हण. शाबू. शेंगदाणे. शेंगा. साबण. वांगी. टोमॅटो. कांदा. बटाटा. बटाटा. चप्पल. तिकडे बघून म्हण. चप्पल. तुझं नाव सांग. अर्जुन. तुझं नाव सांग. अर्जुन. असू द्या. शहाणा झालायस? कळतंय तुला सगळं आता? तुला सगळं कळतंय आता? नातू. नादू. थँक्यू थँक्यू. अर्जुन थँक्यू. इट्स ओके. आता उगाच म्हणायचं सॉरी. काय म्हणतोय सॉरी? अरे सॉरी का म्हणतोय तू? थँक्यू म्हण की. थँक्यू. बाय करेन ना. बाय. मी झोपी करणार आहे म्हणा. उमा. सी यू. मामा. बदका नाच रे. गाडी गेली. आपण जाऊ. बाजारातून आणल्या पाट्या सगळ्या मुलांना वाटल्या. एक मुलगा चुकला. धम्मक लाडू खाल्ला. कसा खाल्ला धम्मक लाडू? एवढा मोठा भोपळा. मोठा भोपळा म्हणा. म्हण की. नाही नंतर म्हण ना, झोपून उठल्यावर. अरे अरे काय वाजत? आजी आजी वाजवायला लागले.
चालेल. आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडतो, त्यामुळे मी सारखं सारखं करत असते. आणि तो एकदा केला की 2 वेळेस करावाच लागतो. तर शेवटपर्यंत नक्की पहा, का तर मी दाल तडका करताना काय तुम्हाला सिक्रेट टिप्स सांगणार आहे, त्यामुळे तुमचा दाल तडका एकदम टेस्टी होणार आहे. तर इथं मी डाळ घेतलेली आहे, तुरीची डाळ आणि मूग डाळ. तर तिथं तुरीची डाळ मी दीड वाटी घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मूग डाळ. ही मी अर्धा ते पाऊण तास भिजून घेतलेली आहे. आणि भिजलेली डाळ नंतर मग करायची. भिजलेली डाळ शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि पाणी पण कमी घालायचं, त्यामुळे डाळीतलं पाणी बाहेर येत नाही. आणि आता त्यात मी थोडंसंच पाणी घातलेलं आहे, अर्धा आणि किंवा अर्ध्यापेक्षा थोडं जास्त पाणी घातलेलं आहे. त्यात आता सिक्रेट इन्ग्रेडियंट्स काय घालायचं ते सांगते मी आता. पहिल्यांदा सांगते, तरी पण शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. हळद घालायची, हिंग घालायचा थोडा आणि खडे मसाल्यात तमालपत्र, मसाला, वेलची, स्टारफूल, लवंग, तुम्हाला जे कोणते आणि आवडतील ते. आणि इथं थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आणि तेल टाकायचं आणि हे पहिल्यांदा उकळून घ्यायचं सगळं. आणि उकळलं ना नंतर मग त्याला झाकण लावायचं कुकरला. बघू शकताय मी हे सगळे मसाले त्यात टाकलेले आहेत. जास्त टाकायचं नाहीत, फक्त त्याचा वास येण्यासाठी टाकायचं, किंवा तुम्ही छोले जसे भिजवता तसं त्यात पुरचुंडी करून सुद्धा टाकू शकता. थोडं क्लिनिंग करून घ्यावं म्हणलं, पाणी गरम करायला ठेवलेलं आहे दाल तडक्यासाठी. आता एका भांड्यात तेल टाकलेलं आहे. तेल तापल्यानंतर तेलात जिरं टाकायची. जिरे बारीक गॅसवरच म्हणजे भाजून द्यायचे, चांगले तडतड द्यायचे, म्हणजे त्याचा वास छान लागतो भाजीला. जिरे चांगले तडतडल्यावर इथं एक मिरची घेतलेली आहे मी कापून. आणि कांदा जास्त घ्यायचा, मिरची भाजून घ्यायची चांगली आणि कांदा घालायचा. ज्याला कांदा आवडत नाही त्यांनी कमी घाला किंवा नाही घातला तरी चालतो, त्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे. इथं बघताय मी मिरची चांगली भाजून घेतलेली आहे. आता कांदा घालते. 3 ते 4 कांदे घेतले होते मी मिडियम साईजचे, एकदम बारीक कापून घेतलेले आहेत आणि कांदा चांगला भाजायचा. इथं बघू शकता तुम्ही, डाळ पण किती छान शिजलेली आहे. जर तुम्हाला यातले मसाले नको असतील तर तुम्ही काढून टाकून देऊ शकता त्यातले. आमच्या घरात नाही आवडत हे खाताना मध्ये मध्ये आलेले, त्यामुळे मी हे बाजूला काढून टाकते ते. तुम्ही बघू शकता कांदा पण ते छान भाजतोय आणि सुगंध तर इतका छान येत होता आणि चवीला पण खूप छान झाला. नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे 2 चमचे, जरा जास्तच घ्यायची, शेवटी तडक्याला पण आपल्याला लागणार आहे ते. टोमॅटो 1 घेतलेला होता, तो पण बारीक करून टाकायचा. टोमॅटो टाकून थोडंसं मीठ टाकायचं, टोमॅटो पटकन शिजतो आणि नंतर त्याची ग्रेव्ही झाल्यासारखं होतं त्याच्यात. तर सगळ्याच भाज्यांसाठी आहे हे ट्रिक. आणि ह्यात आपले कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घातलेला आहे मी, तो घातला तरी चालते, किंवा काश्मीरी लाल मिरची पावडर ती पण घातली तरी चालते. तिखट जर हवा असेल तर आपले कोल्हापुरीला आपला कांदा लसूण मसाला जिंदाबाद. आता हे सगळं भाजल्यावर आपण ती शिजलेली डाळ घोटून घेऊन त्यात घालायची आहे त्या फोडणीमध्ये. तुम्ही बघू शकता कलर किती छान दिसतो. आता कुठे अभ्यास, जास्त तिखट पण होत नाही आणि जास्त सपक पण होत नाही, एकदम छान टेस्ट येते. सेम हॉटेलमधल्यापेक्षा भारी मी तर म्हणते, हॉटेलमधल्यासारखे सुद्धा नाही, हॉटेलपेक्षा भारी होते हा दाल तडका. नक्की ट्राय करा तुम्ही आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला केवढा पातळ पाहिजे ते. तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. आमच्यात जास्त म्हणजे बऱ्यापैकी घट्टच लागतो, त्यामुळं मी जास्त पातळ नाही केलेला.
त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे इथं. का तर मीठ नंतर मी थोडंच घातलं आहे, अगोदर पण टोमॅटोमध्ये डाळीत थोडं घातलेलं होतं, टोमॅटो शिजताना पण घातलेलं होतं. त्यामुळे मग मी आता कमी झालं म्हणजे बरोबर घातलेलं आहे. जर तुम्हाला कमी वाटलं तर मग गरम गरम देणार नंतर वरतून घेऊ शकता. केलेलं नाही भाकरी. जर थोडी शिजल्यावर भाजी उतरायच्या वेळेस कसुरी मेथी एक चमचा कुस्करून हातावर घालायची. नंतर तडका पॅनमध्ये 2-2.5 चमचे तूप गरम केलेलं आहे. त्याच्यात जिरे टाकायचे. जिरे मस्त त्या तुपामध्ये तडतडू द्यायचे. एकदम छान सुवास येते. थोडीशी मोहरी पाहिजे असेल तर मोहरी टाकायची. मी थोडीच टाकलेली आहे. नंतर त्याच्यात जे हिंग घालायचं, हिंग थोडाच घालायचा, का तर आपण अगोदर डाळीमध्ये सुद्धा घातलेला आहे तो हिंग. आणि आता आपले ओला मसाला म्हणजे काय आहे, इथं फक्त आलं लसूण पेस्ट आहे. आलं लसूण पेस्ट घालून व्यवस्थित भाजून घ्यायचं. ते एकदम असं गोल्डन कलर येतो ना तसं. मिरच्या टाकायच्या, काश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा घालायची. काश्मीरी लाल मिरची पावडर पहिला मिरची भाजून घालायची, सगळ्यात शेवटी पावडर घालायची. नाहीतर मग अगोदर जरा ते जळू शकतं. उतराच्या टायमाला फक्त थोडी तुमची हळदसुद्धा घातली तरी चालते. आता तुम्ही बघू शकता की आवाज कसा बस केवढा घट्ट. बघितलं, इतका छान झालेला आहे. बघूनच खाऊ वाटतं. नंतर शेवटी कोथिंबीर टाकायची वरतून. कोथिंबीर मस्त लागते भाकरीसोबत, गरम गरम भाकरी, त्याच्यावर तूप, लाल तडका आणि जिरा राईस आणि कांदा चिरलेला. वॉट कॉम्बिनेशन. नक्की ट्राय करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. गुरुदेव दत्त.